ते तर ठीक आहे, समजा की जे अघोरी आहेत, वशीकरण आहेत, पण मग सेक्सचा पण बराच कनेक्शन आहे समजा कामाख्या देवीशी. समजा मांस असेल किंवा काही लोक दारू चढवतात, मदिरा झालं किंवा बली देतात, या गोष्टी कितपत बरोबर वाटतात मला? की आजकाल काय होतं की दिवसेंदिवस जे कामाचं ऍक्च्युअल रूप आहे ते कमी होत चाललंय. म्हणजे कसं की स्त्रियांचं नाराजीचं प्रमाण वाढतं, त्यांना जसं पाहिजे तसं हे भेटत नाही, सुख भेटत नाही असं आपण म्हणू शकतो. त्याच्यावर तंत्रामध्ये असेल किंवा कामाख्या देवीच्या याच्यामध्ये काही असं हे आहे का, सोल्युशन आहे का? मग तंत्राचा सगळ्यात जास्त संबंध कामाख्याशी का घेतला जातो? कारण की तंत्रामध्ये जसं शिवाला महत्त्व आहे तसं शक्तीला महत्त्व आहे. तांत्रिक असो, अघोरी असो, प्रत्येकाला या ठिकाणी यावं लागतं आणि साधना करावी लागते. दसऱ्याच्या वेळी, अष्टमी नवमी अमावस्येच्या वेळी, दुर्गा पूजा आधी व्हायच्या त्यावेळीला सर्व लोक एकत्र यायचे, तर लोकांसमोर ती जी क्रूरता आहे ती लोकांसमोर दिसावी, रक्तपात व्हावं. जर कधी तुम्हाला फक्त असं षंडत्व आपलं शास्त्र शिकवत नाही. योनी शब्दाचा अर्थ सांगितला गेलेला आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय की माझ्याच योनीपासून हे सगळे विश्व तयार होतं. योनी म्हणजे काय? शक्तीचा पुंज. हा माणूस किती आपल्या वासनेच्या आहारी गेलेला आहे. अनेक महिलांनी मला असं काही सांगितलं, त्यांच्या जीवनातले अनुभव सांगितले की आम्हाला काही वेळा असं वाटतं की आमच्यावरती रेप झाला. ही काय आहे? ही माणसाची असलेला त्याच्या बुद्धीचा स्तर आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला एपिसोड आहे तो सगळ्यात जास्त स्पेशल एपिसोड आहे, कारण आजपर्यंत आपण सगळे जे काही पॉडकास्ट आहेत ते सगळे स्टुडिओमध्ये शूट केलेले आहेत. परंतु आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो शूट करण्यासाठी आपण स्पेशली गुवाहाटीला कामाख्या देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहे. कारण का की तिथली जी एनर्जी आहे ती फील करता यावी आणि तिथला जो ॲक्च्युअल अनुभव आहे तो तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवता यावा. तर त्यासाठी आपण आज आपले जे स्पेशल गेस्ट आहेत मयुरेशजी यांना पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. तर मयुरेशजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. कसं वाटतंय मग आज गुवाहाटीला? खूप छान. तर तुम्ही ज्यावेळेस ही कल्पना सुचवली होती समजा की आपण इथं जाऊन पॉडकास्ट शूट करू, तर याच्या मागे तुमचा काय विचार होता? सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की कोणतेही तंत्रातले विषय आहे तर त्याच्या मूळ स्थानाशी आपण गेलो पाहिजे. आपलं काम फक्त व्ह्यूज, लाईक याच्यासाठी नाही आहे. तर हिंदू धर्मातल्या किंवा तंत्रशास्त्रातल्या ज्या कन्सेप्ट आहे ह्या सगळ्यात अगोदर आपण अनुभव केला पाहिजे आणि तो विषय तुमच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचावा. आम्ही या क्षेत्रात आहे, ती एनर्जी आम्ही फील करतो आहे, पण तुम्हाला हे क्षेत्र पूर्णतः भिन्न आहे. तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही त्या आपल्या संपूर्ण टीमच्या किंवा आपल्या महाराष्ट्राचे अगदी सर्वसामान्य प्रतिनिधी की ज्याला तंत्रातलं काहीच माहिती नाही, आणि त्या अशा व्यक्तींना ती ऊर्जा फील व्हावी यासाठी आपण हा निर्णय घेतला की नाही, आपण मूळ ठिकाणी जाऊनच त्या देवतेविषयी आपण चर्चा करावी. येस, खरं तर म्हणजे पूर्ण पॉडकास्ट आपण मंदिराच्या इथंच शूट करणार होतो, पण मग कसं आहे की तेवढं डायरेक्टली म्हणजे तो हे नसतं आला, इसेन्स नसतं आलं त्याच्यामध्ये, मध्ये मध्ये डिस्टर्बन्स आलं असतं. म्हणून आपण काही भाग इथे शूट करूयात आणि काही जो भाग आहे तो मंदिराच्या इथे करूया. मला असं वाटतं की आपले जे जो स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे जे काही पौराणिक किंवा तंत्रोक्त जे काही विषय आहे ते आपण पीठामध्ये जे आहे ते त्याचं पूर्ण व्यवस्थित शूट झालं कामाख्या पीठमध्ये. आणि जे आध्यात्मिक रहस्य आहे, मूळ तंत्रोक्त जे रहस्य आहे, त्याला एक जो वातावरण पाहिजे, जी शांतता पाहिजे, ती आपल्याला इथे आहे. म्हणून आपण अगदी मंदिराच्या जवळच आपण सगळं काही शूट करतो आहे. ओके, तर आपण सुरुवात करूयात. नक्कीच. तर आता नुकताच गुवाहाटीला कामाख्या देवी मंदिरामध्ये एक उत्सव साजरा करण्यात आला. एक मोठी यात्रा होती की ज्याच्यामध्ये आज सकाळीच ऐकलं की 50 लाखांपेक्षा जास्त भाविक तिथे आलेले होते संपूर्ण भारतातून. तर त्या उत्सवाबद्दल सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ते काय होतं. नक्कीच. पण सगळ्यात अगोदर आपण अशा दिव्य क्षेत्रावरती आलेलो आहोत, अशा क्षेत्रामध्ये आपण आहोत, तर आपण त्या शक्तीला प्रार्थना करूनच आजचा पॉडकास्ट सुरू करूया. चालेल ना?
शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। कामाख्ये वरदे देवी नीलपर्वतवासिनी त्वं देवी जगन्माता योनिमुद्रे नमस्तुते। श्रीमात्रे नमः। श्रीमात्रे नमः. प्रत्येक जे कोणतेही तीर्थक्षेत्र आहे त्यातल्या त्यात आपलं जे 51 शक्तिपीठापैकी कामाख्या जे शक्तिपीठ आहे हे प्रधान शक्तिपीठ आहे. असं म्हणतात की हे कामाख्या शक्तिपीठ हे संपूर्ण शक्तिपीठांची राजधानी आहे. यामागची आपल्याला हिस्ट्री माहिती आहे की सतीने जेव्हा आपल्या दक्ष राजाच्या यज्ञाच्या वेळी शिवांचा अपमान झाला म्हणून त्यांनी यज्ञामध्ये उडी घेतली आणि ते जे काही शरीर होतं सतीचं ते घेऊन शिव प्रत्येक ब्रह्मांड फिरायला लागले. त्यावेळी विष्णूंनी त्यांचा जो शिवांचा आक्रोश होता तो थांबवण्यासाठी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झाले. त्यापैकी जो गर्भ किंवा आपल्या भाषेमध्ये योनी भाग मायांग जिथे पडलं तेच म्हणजे आपलं माता कामाख्या शक्तिपीठ. आणि सगळ्यात गुह्य जर कधी काही असेल तर कामाख्या तंत्र आहे. शरीर रचनेमध्ये जर कधी तुम्ही बायोलॉजिकली जरी कधी पाहिलं तर स्त्रीच्या शरीराची रचना त्यातल्या त्यात तो जो काही भाग आहे तो अत्यंत गुप्त आणि गुह्य सांगितला जातो. मेडिकल सायन्स पण त्या गोष्टीला मान्य करतं. तर प्रकृतीच्या अशा गुप्त भागाचा संबंध आपल्या देवतेशी लावला गेला आहे. जसं एखाद्या स्त्रीला मासिक धर्म येतो त्यांना दर महिन्याला रजस्वला प्रत्येक स्त्री होत असते तसं शक्तीचा फॉर्मसुद्धा स्त्रीचं फॉर्म आहे ना. तर तिला देखील त्या चक्रामधून जावं लागत असेल किंबहुना आपण असं म्हणू की शक्तीला त्या चक्रातून जावं लागतं. त्यामुळे सुद्धा स्त्रीला त्या चक्राचा अनुभव प्रत्येक महिन्यात होत असावा. जर स्त्री जर कधी त्या गोष्टीतून जाते तसं प्रकृतीला पण त्या चक्रातून गेलं पाहिजे. प्रकृती म्हणजे शेवटी स्त्रीचं स्वरूप आहे म्हणून त्यासाठी एक उत्सव इथे साजरा केला जातो. आषाढ महिन्याच्या आर्द्रा नक्षत्राच्या दरम्यान विशिष्ट 3 दिवस त्यावेळी अंबुबाची असे 2 त्याला शब्द आहेत तो उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. अशी धारणा आहे, मान्यता आहे, शास्त्र प्रमाण आहे की ह्या देवी ह्या 3 दिवसाच्या काळामध्ये भगवती कामाख्या ही रजस्वला होत असते. कारण की आपण आता दर्शन घेतलं, सकाळीच दर्शन घेतलं की मनोभव गुहामध्ये रक्तपाषाण रूपेणी तस्य स्मरणमात्रेण पुनर्जन्मन विद्यते. की मनोभव गुहामध्ये त्या गुहेमध्ये रक्ताच्या पाषाण म्हणजे लाल रंगाच्या पाषाणा स्वरूपामध्ये जगदंबा विराजित आहे. आणि तुम्ही तिथं पाहिलं असेल की त्या पाषाणाच्या साईडमधून जलप्रवाह पाणी जातो. तर अशी इथली मान्यता आहे, श्रद्धा आहे की ते जे पाणी आहे हे 4 दिवस रेड कलरचं येतं म्हणून देवीला रजस्वला मानलं जातं. आणि हा प्रकृतीतला किंवा किंबहुना आपल्या सनातन धर्माचा सर्वात मोठा उत्सव की ज्या एक अँगलने तुम्ही पाहिलं की त्या ठिकाणी स्त्रियांना जरा वेगळी वागणूक दिली जाते किंवा एक वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. पण त्याच्या विरोधात तंत्रशास्त्राचं जे पीठ आहे कामाख्या तिथे अत्यंत पूजनीय पद्धतीने बघितलं उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव कसला आहे? हा उत्सव आहे सृजनशीलतेचा की नवीन काहीतरी घडणार आहे. जसं आपल्यामध्ये पण असं नाही आहे की आपल्यामध्ये ते उत्सव नाही आहे. जेव्हाही गर्भधारणा होते गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा गर्भसंस्कार आपल्याला केले जातात, ओटी भरायचा कार्यक्रम असतो. तो उत्सव कसला आहे? ते जो संस्कार आहे तो कसला आहे? त्यामध्ये आनंदाची भावना काय की काहीतरी प्रकृतीने नवीन दिलेलं आहे, जन्म होणार आहे. तसं ह्या प्रकृतीची पण ती माता आहे आणि ती नवीन सृजनशीलता तिथे येणार आहे. तो उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याला तांत्रिक खूप जास्त अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत. आता हे तर झालं समजा उत्सवाबद्दल. आता इतिहास पण तुम्ही थोडक्यामध्ये समजावून सांगितला, पण मग तंत्राचा आणि याचा काय संबंध आहे समजा कामाख्या देवीचा?
पौराणिक विषय पण आपण यामध्ये बोलूया. कालिका पुराणामध्ये खूप संदर्भ सापडतात कामाख्याविषयी. पण योगिनी तंत्र नामक एक ग्रंथ आहे. आणि तंत्रशास्त्र, पहिला मुद्दा एक लक्षात आपल्याला घ्यावं लागेल की तंत्रशास्त्राला कोणत्याही प्रकारची मानवीय मर्यादा नाही आहे. आज ज्या काही पद्धती आलेल्या आहे, आपण म्हणतो की कोणताही आपल्याकडे गुरुजी येतात, तेव्हा गुरुजी आल्यानंतर गुरुजी आपल्याकडनं संकल्प घेतात. संकल्पामध्ये गुरुजी सांगतात की वेदोक्त, पुराणोक्त, फल प्राप्त्यर्थम, म्हणजे वेद येतात, नंतर पुराण येतात, नंतर तंत्रोक्त म्हणतात. परंतु ॲक्च्युअल जो सिक्वेन्स आहे तो असा आहे की सगळ्यात अगोदर तंत्र आलं, तंत्रानंतर मग पुराणाची रचना झाली, बरोबर. तर तंत्र ही अशी कन्सेप्ट आहे की त्या ठिकाणी कोणतीही मानवीय मर्यादा नाही आहे. तिथे अगदी ते ओपन माइंडने त्याची त्या संरचना त्याची तशी केली गेलेली आहे. तंत्र हे सगळ्यात जास्त माणसाच्या बुद्धीवरती, विचारावरती काम करतं, माणसाच्या कर्मावरती काम करतं. मग तंत्राचा सगळ्यात जास्त संबंध कामाख्याशी का घेतला जातो? कारण की तंत्रामध्ये जसं शिवाला महत्त्व आहे तसं शक्तीला महत्त्व आहे, ठीक आहे. म्हणून जो काही कामाख्याचा जो काही ज्याला आपण योनी म्हणतो किंवा गुह्य भाग म्हणतो, ह्याच ठिकाणातून आपली जी उत्पत्ती झालेली आहे, ठीक आहे. म्हणून आपल्या ज्या काही वासना आहे, या वासना ह्या त्या अंगाशी संबंधित आहे, बरोबर ना. कामभाव त्या अंगाशी संबंधित आहे. म्हणून सगळ्यात अगोदर त्याचवरती काम करणारं तंत्र आहे. म्हणून कामाख्या आणि तंत्र यामध्ये फरक काहीच नाही आहे. किंबहुना कामाख्यापासूनच मूळ तंत्राची संरचना सुरू झाली, अशी सुद्धा अनेक लोकांचं मत आहे. खूप जास्त जवळचा संबंध आहे. जसं शिव म्हणजे आपलं शरीर आहे, तसं शक्ती म्हणजे स्त्री आहे. स्त्रीला समजल्याशिवाय आपल्याला अन्य विषय समजणार नाही. यासाठी कामाख्या तंत्राची रचना करण्यात आली. ओके. पण मग कामाख्याला आपण ज्यावेळेस आलो समजा, तर बरेचसे समजा तांत्रिक पण तिथं असतात. आणि असं मी हे ऐकलं की ते एक विद्यापीठ आहे तंत्रशास्त्राचं. तर याच्यामध्ये किती सत्यता आहे? 100%. आपल्या तंत्रशास्त्रामध्ये काही पीठांबद्दल सांगितलं आहे. जसं जालंधर पीठ आहे, कोलगिरी पीठ आहे, आणि कामगिरी पीठ आहे. कामगिरी पीठ म्हणजेच आपलं कामाख्या पीठ. प्रधान 4 पीठ सांगितले गेलेले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचं पीठ म्हणजे कामाख्या पीठ सांगितलेलं आहे. आणि जर कधी तुम्ही पाहिलं ना, हे जे 4 पीठ आहेत, हे 4 पीठ म्हणजे भारताचे 4 कॉर्नर आहे. त्या ठिकाणी तशी जी विचारसरणी आहे, तिथे जे काही आपण त्याला काय म्हणू, तंत्राची युनिव्हर्सिटी, मुख्य 4 युनिव्हर्सिटी, त्यापैकी कामगिरी पीठ हे मुख्य पीठ मानलं जातं. आणि कामाख्या हे असं तंत्रपीठ आहे की शैव असो, शाक्त असो, वैष्णव असो, गाणपत्य संप्रदायातला असो, अघोरी असो, कपालिक असो किंवा अन्य कोणत्याही संप्रदायाचा असो, त्या व्यक्तीला जगदंबेची उपासना फलीभूत तेव्हाच होणार जेव्हा तो या पीठांशी येईल. का? कारण की ते सेंटर आहे. असं लोकांचं म्हणणं आहे की विष्णूने सुद्धा, इवन यजुर्वेदामध्ये सुद्धा एक श्लोक आहे, हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत, की तो जो हिरण्यगर्भाची जी रचना सांगितली वेदामध्ये, ते खूप मिळतं जुळतं आहे कामाख्याशी. म्हणजे माणसाची जिथून सुरुवात होते तो मेन किंवा विश्वाचं जो सेंटर आहे तो हा आहे. यासाठी तंत्रशास्त्रातील प्रत्येक व्यक्तीला इथे यावं लागतं, त्यांना साधना करावी लागते. जोपर्यंत तू साधना करणार नाही तोपर्यंत त्याची सिद्धी होत नाही. म्हणून तांत्रिक असो, अघोरी असो, प्रत्येकाला या ठिकाणी यावं लागतं आणि साधना करावी लागते. आता जसं तुम्ही सांगितलं समजा की सगळ्याच लोकांना इथे यावं लागतं जे साधनेशी रिलेटेड आहेत. पण मग बऱ्यापैकी जो उल्लेख असतो किंवा जो प्रचार असतो तो जे लोक वशीकरण करतात किंवा निगेटिव्ह वे मध्ये कामाख्याचा जास्त प्रचार होतो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ही धारणा अत्यंत चुकीची आहे. आणि मुख्यतः आपण कामाख्या हा विषय यासाठीच निवडला की महाराष्ट्रामध्ये आज जरी तुम्ही कामाख्या सांगितलं की लोकांना अघोरी काहीतरी वशीकरण करतात, ब्लॅक मॅजिक करतात, म्हणून इथे यावं लागतं किंवा इथे अशा काहीतरी घटना घडतात. काही राजकीय लोकांनी त्याचा चुकीचा मेसेज जनसामान्यापर्यंत पोहोचला, पण हे सत्य नाही आहे. सत्य काही वेगळं आहे.
आणि हे सत्य जनमानसामध्ये पोहोचावं हा मुख्य आपला हेतू होता, म्हणून आपण आज इथे आलो. बघा, तंत्रशास्त्र हे एक प्रकारचं ऊर्जेचं गणित आहे. आम्ही त्याला काय म्हणतो की इट्स अ कार्मिक इंजिनिअरिंग, शक्तिपीठ आहे. तर तुम्ही एखादी ऊर्जा घेताय, त्या ऊर्जेचा समोरचा व्यक्ती कसा फायदा करणार आहे, कसा उपयोग करून घेणार आहे, हा त्याचा मानसिकतेवरती त्याचं डिपेंड आहे. कामाख्या ही अशी एनर्जी की तिला कोणत्याही प्रकारचं कव्हर नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल ना, पीठमवरती आपण आतमध्ये गेलो काहीच नाही आहे, अगदी तिथे सगळं मूर्ती निर्गुण अवस्था, म्हणजे शक्तीचं अगदी अनकवर्ड फॉर्म तो आहे. मग अशा ठिकाणी ज्या काही ऊर्जा लोकांनी आत्मसात केल्या, मग त्याचा ते दुरुपयोग पण करतात. परंतु यामध्ये ती जी शक्ती आहे ती कधीही त्याला सपोर्ट करत नाही किंवा तशा गोष्टी काही घडत नाही. पण हां, ज्या काही विद्या आहेत, उदाहरणार्थ कामाख्याचा संबंध आणि नाथ संप्रदाय जो आहे आपला, नाथ परंपरा, त्याचा खूप जवळचा संबंध आहे. नाथांचा संबंध असल्या कारणाने शाबरी विद्या तिथे आली. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी असं सांगितलं जातं की कोणताही मंत्र, आता मी योगिनी तंत्रामध्ये असा उल्लेख आहे की जर कधी तुम्ही कामाख्या पीठामध्ये 10 वेळा मंत्र जप केला तर तो मंत्र खूप लवकर सिद्ध होतो. या सोबत अन्य पीठामध्ये अन्य ठिकाणी केलं तर तुम्हाला 10,000, काही ठिकाणी तुम्हाला 1,00,000, काही ठिकाणी करोडमध्ये तो जप करावा लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी जो जितका वेळ जाणार आहे त्याच्यापेक्षा कामाख्या पीठमध्ये इतकी ऊर्जा आहे की तो मंत्र तिथे सिद्ध होतो. मग जे कोणतेही असे प्रयोग आहेत, वशीकरण झाले, अघोरी प्रयोग झाले, तो पण मंत्र आहे ना, एनर्जीचा, साऊंड एनर्जीचा एक वेगळा फॉर्म त्यांच्याकडे आहे. आणि त्याला सिद्धता त्या शेवटी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, मूल शक्तीशी आलेत ना, त्यामुळे त्या मंत्रामध्ये ती शक्ती तिथे ॲक्टिव्ह होते. त्यामुळे त्याचा संबंध या ठिकाणी जोडला गेला. ओके. पण मग ते तर ठीक आहे, समजा की जे अघोरी आहेत, वशीकरण आहेत, पण मग सेक्सचा पण बराच कनेक्शन आहे समजा कामाख्या देवीशी, तर त्याबद्दल काय सांगा? माझं असं म्हणणं आहे की हा विषय समजून घेण्यासाठी लोकांनी एक वेगळी बौद्धिक स्तर करावा. ठीक आहे. पण आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारला आणि तुमच्या माध्यमातून एक चांगला मेसेज जनसामान्यापर्यंत पोहोचतो आहे. शक्ती उपासनेमध्ये तंत्र साधना करत असताना पंचमकार सांगितलेलं आहे. पंचमकारामधलं जे एक कर्म आहे ते म्हणजे मैथुन, ज्याला तुम्ही आपण सरळ भाषेमध्ये सेक्स म्हणतो. मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन, याला पंचमकार सांगितलेलं आहे. वेदशास्त्र आधीचं जर कधी तुम्ही अध्ययन केलं तर आपलं जे शरीर आहे हे पंचतत्वापासून बनलेलं आहे. बरोबर. रामचरितमानसही म्हणतं की क्षितिजल पावक गगन समीरा पंचतत्व रचित अति अधम शरीरा, की आपलं शरीर हे पंचतत्वाचं आहे. मग ज्या शक्तीचं तुम्ही आवाहन करताय, कोणतंही फॉर्म असेल, त्याला पंचोपचार पूजा सांगितली जाते. म्हणजे ते त्या 5 तत्व देवाला अर्पण करतात. उदाहरणार्थ लम पृथ्व्यात्मकं गंधम परिकल्पयामी, म्हणजे गंध जे आहे पृथ्वी तत्वाचं कारक आहे. पुष्प जे आहे हे आकाश तत्वाचं कारक आहे. यम वायू तत्वात्मकम धूपम परिकल्पयामी, म्हणजे धूप जे आहे वायू तत्वाला रिप्रेझेंट करतं, दीप अग्नी तत्वाला रिप्रेझेंट करतं, सो अँड सो. हे पंचतत्वाला रिप्रेझेंट करणारं ही विद्या आहे. पण तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा पंचतत्वावरती काम करण्यासाठी या 5 क्रिया दिलेल्या आहेत. त्याचा भविष्यात याचं जे लोक ऐकतात त्यांनी कोण कसा अर्थ घेतं ते मला माहिती नाही. पहिल्यापासूनच तंत्र बदनाम आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी, पण ॲक्च्युअल ते नाही आहे. तंत्रामध्ये सेक्स जो विषय सांगितला जातो किंवा मैथुन ही प्रक्रिया सांगितली जाते, ही एक योगिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. काम, देवीचं नाव काय आहे? कामाख्या. जोपर्यंत तुम्हाला कामाची व्याख्या कळणार नाही आहे तोपर्यंत तुम्हाला कामाख्या कळणार नाही. आपण कामाख्याला बघतोय, जातोय, दर्शन घेतोय, पण काम काय आहे हे तुम्हाला कळलंच नाही तर काय. आज मला सांगा, आज किती जण आपल्यासारखे, म्हणजे मी स्वतःला सगळ्यांना अनुसरून हे बोलतो की
आपला जो जन्म झालेला आहे हा जन्म काही फक्त आपले आई वडील बसले किंवा अन्य काही झालं किंवा असं काही वरतून ऊर्जा आली असं नाही आहे. मैथुन सृष्टी म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर काम भाव मनामध्ये रुजला, नंतर आपली उत्पत्ती झाली. म्हणजे मनुष्याची उत्पत्ती जी सुरुवात आहे ही कशापासून आहे? कामापासून आहे. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून काम वासना ही ही म्हणजे क्रोध असेल, काम वासना असेल, अन्य कोणतेही जे भाव आहेत याच्याकडे आपण थोड्या वेगळ्या दृष्टीने बघतो. परंतु तंत्रशास्त्र त्याला बाउंड्री ठेवत नाही. तंत्रशास्त्र असं सांगतं की तुम्हाला ही जी वासना आहे, हे जे काही तुमच्या इच्छा आहे, ह्या तुम्हाला तटस्थ बुद्धीने बघितलं पाहिजे. जर कधी तुम्ही मानवीय मानसशास्त्र अभ्यासलं, मानसशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही स्वतःची प्रवृत्ती दाबता तेव्हा ती विकृती होते. एखादी काम भाव तुम्ही जास्त दाबत असाल तर ते तो भाव कोणत्या अँगलमध्ये बाहेर पडतो. म्हणजे त्याची आपल्याला तो सांभाळता आला नाही. पण तंत्रशास्त्र असं नाही. तंत्रशास्त्र काम भावनेला योग्य कसं तुम्ही त्याला युटिलाइज करू शकाल यासाठी तंत्रशास्त्रामध्ये मैथुनचा विषय दिलेला गेला आहे. आणि कोणताही व्यक्ती असो, संन्यासी असो, अन्य कोणीही व्यक्ती असो, ज्यावेळी तो तारुण्य अवस्थेत असतो, असा कोणीच नाही की तो निर्विकल्प आहे, अगदी त्याला कोणताच भाव नाही. अगदी खूप रेअर अशी उदाहरणं आहेत. पण त्याला काम भावनेतून जावं लागतं. कामपीडा त्याला भोगावी लागते. म्हणून जोपर्यंत त्या पिढेवरती किंवा त्याला जो अडथळा आहे तो त्याला समजून घेणार नाही, त्याची पुढची गती कशी होणार आहे. यासाठी हे विषय योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आपल्याला कामशास्त्र किंबहुना आपल्याला कामख्या तंत्र दिलेलं आहे. आपण काय म्हणतो, 4 पुरुषार्थ आहे. धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे आणि मग नंतर मोक्ष आहे. या 4 टप्प्यातून आपल्याला जावं लागणार आहे. मग म्हणूनच तर अन्य कुठे नाही, अन्य जगामध्ये कुठे नाही, पण भारतामध्ये वात्स्यायन ऋषींनी कामसूत्र लिहिलं ना, शास्त्र दिलंय ना. तुम्ही कसं ते बघावं यासाठी तंत्रशास्त्र होतं. आणि आज ह्या सगळ्या गोष्टीची अत्यंत गरज आहे. दुसरं, कंदर्प कल्प म्हणून एक जुना ग्रंथ आहे. कंदर्प हे जे नाव आहे हे कामदेवाचं सुद्धा आहे. आणि कामदेवा ही रती आणि कामदेव हे त्या मैथुन सृष्टीचे जनक मानले गेलेले आहे. पण जेव्हा तुम्हाला हा विषय समजतो तेव्हा तुम्ही कामाला पराजित नाही, तर कामाचं रूपांतर तुम्ही म्हणजे वासनेचं रूपांतर तुम्ही वात्सल्यात कसं करू शकता, शृंगारात कसं करू शकता, यासाठी तंत्रशास्त्र आहे. हा त्याचा मूळ अर्थ. ओके. आता समजा हे तर झालं मैथुन बद्दल, सेक्स बद्दल झालं. पण बाकीच्या ज्या प्रक्रिया आहेत, समजा मांस असेल किंवा काही लोक दारू चढवतात, मदिरा झालं किंवा बली देतात, या गोष्टी कितपत बरोबर वाटतात तुम्हाला? समजा मी म्हणेल की सगळ्यात अगोदर मी गोष्ट क्लिअर करतो की आपण कोणत्याही अघोरी प्रथेचं समर्थन करत नाही. आज तो विषय ज्यावेळी झाला किंवा जे शास्त्र आलेलं आहे त्यावेळीची सामाजिक बंधनं, सामाजिक मान्यता वेगळी होती आणि आजची सामाजिक मान्यता वेगळी आहे. सो त्यामुळे डिफरन्स तो असू शकतो. आपण कोणत्याही अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, संविधानिक जे हक्क दिलेले आहे, ज्या मर्यादा दिलेल्या आहेत त्या आपण कधीही ओलांडत नाही. पण आपण तटस्थ बुद्धीने एकदा अध्ययन करावं, यासाठी यावरती आज आपण बोलूया. मांस किंवा पंचमकार, मी तुम्हाला सांगितले की मांस असेल, मत्स्य असेल, मदिरा म्हणजे अल्कोहोल असेल, मुद्रा आणि मैथुन, या 5 गोष्टी अशा आहे की त्या प्रत्येक माणसाला कुठे ना कुठे अट्रॅक्ट करतात. केन केन प्रकारेनं ते जीवनामध्ये तो ज्या गोष्टी नाही सांगितलेल्या आहे तो माणूस आवर्जून करतो. का नाही करत, काय केल्याने काय होतं, ही मानवीय बुद्धीचं ही पद्धत तशी आहे. पण तंत्रशास्त्र असं म्हणतं की तुम्ही जसे आहात तसं ते माणसाला ॲक्सेप्ट करतं सगळ्यात अगोदर. आता मी अगदी ओपनली अजून सांगतो की बघा, प्रत्येक माणसाची विचार पद्धती वेगळी असू शकते, बरोबर. त्याला आपण काय म्हणतात
की ती माणसाची प्रकृती असू शकते. ठीक आहे, प्रत्येकजण माळकरी होईल असं नाही आहे ना. आज महाराष्ट्रामध्ये किती लोक माळकरी आहे? प्रत्येक माणसाची प्रवृत्ती तशी नसेल. एखाद्या माणसाला त्या याच्यातून अल्कोहोल असेल किंवा मांस मच्छी असेल त्यातून त्याला बाहेर निघायचंच नाही. अशासाठी काय? अशासाठी कोणता मार्ग आहे? असा कोणता देव आहे? किंबहुना आपण असं म्हणू, तो त्या सेल्फ रिअलायझेशनपासून तो वेगळा नाही गेला पाहिजे. त्याने पण त्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. ही धारणा मला असं वाटतं की ही धारणा तंत्राची असावी की तुम्ही ह्या गोष्टीचा यूज करून सुद्धा ते करू शकता. बघा, आपण आज कामाख्यामध्ये आलेलो आहोत. तर ह्या सगळ्या ज्या पद्धती जेव्हा रूढ झाल्या, याचे दोन अर्थ आहे. एक आहे स्थूल अर्थ, एक आहे सूक्ष्म अर्थ. पण लोकांनी काय केलं, स्थूल अर्थ अगोदर पकडला. बलीवरती पण आपण बोलणार आहे, पण मी अगोदर ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण क्लिअर करतोय, समजून घेतोय. तर मांसचा विषय जर कधी तुम्ही घेतला, आता मत्स्य आणि मांसचा विषय घ्या. बघा, आता कामाख्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. पंचमकारानेच देवीची पूजा होते. म्हणजे तिथे माणसाला, म्हणजे मच्छी, मांस किंवा बली आदीला देवीला बली मांसप्रिया सांगितल्या गेलं, त्यामुळे ते करतात. पण मला असं वाटतं यामागे संशोधनात्मक विषय हा आहे. ह्या लोकातला किंवा आपण ज्या भागामध्ये आहोत इथे हे एक प्रकारचं जनजीवनच असं आहे. ठीक आहे, आसाम म्हटलं की तिथे नॉनव्हेज आदी हे सगळे गोष्ट अगदी पूर्वी पण आधीपासूनच आहे. सोबत तो एरिया तसाच आहे. आदिवासी म्हणण्यापेक्षा मी असे म्हणेल की तंत्रशास्त्रामध्ये अनेक आचार आहे, अनेक विचार पद्धती आहे. दक्षिणाचार आहे, कौलाचार आहे, वामाचार आहे, या समयाचार आहे. आपण श्रीविद्येमध्ये तो विषय सांगितलं. तसा पाचवा जो आचार आहे त्याला म्हणतात लोकाचार. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहे, ज्या ठिकाणी त्या गोष्टी आहे, त्यासुद्धा देवीला तुम्ही देऊ शकता, हा विचार तिथे तो असावा. आपल्यामध्ये पण बघा ना, आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रामध्ये आपले आगरी कोळी बांधव जेव्हा त्यांच्याकडे गौरी गणपतीचा उत्सव येतो, काही ठिकाणी ते देवीला नैवेद्य दाखवतात. किंवा ज्यांचा तो व्यवसाय आहे आगरी कोळी बांधव, त्यांना तर त्याच्यामध्येच राहायचं आहे ना. तिथे शुद्धी काय अशुद्धी काय, मग त्या लोकांनी कुठं जावं? तर अशा मानसिकतेसाठी रुद्र यामल तंत्र आदी जे मूल ग्रंथ आहे, कौल ज्ञान निर्णय असेल, कुलार्णव तंत्र असेल, मेरू तंत्र आदी ग्रंथ आहे, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. पण त्यालासुद्धा काही क्रायटेरिया दिलेले आहे. असं नाही आहे की तुम्ही भैरवबाबाच्या मंदिरात जसं कोणत्याही ब्रँड आलं आणि देवाला चढवलं आणि देव खुश झाले, तो क्रायटेरिया इथे नाही आहे. तिथे एक वेगळी कन्सेप्ट सांगितलेली, वेगळे परिमाण सांगितलेले, त्यातून आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात. आणि मला आज तुमच्या निमित्तानं सांगा असं वाटेल की आपण स्थूल अर्थ घेऊ नका, सूक्ष्म अर्थ घ्या. मैथूनचं उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं. मैथून म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये ईडा आणि पिंगला नावाची दोन नाड्या आहेत. जेव्हा ती सहस्रारामध्ये जाते, जेव्हा ते दोघी नाड्या एक होतात, त्याला मैथून सांगितलेलं आहे. मत्स्य म्हणजे काय? आपलं मन सांगितलेलं आहे. मत्स्याला म्हणजे तुम्ही फक्त तुम्हाला तेच दिलं की ते होतं असं नाही. सांगितलंय की मनाला नियंत्रित करणं म्हणजे मत्स्य. मदिरा म्हणजे काय आहे? तर तुमचं जेव्हा सहस्रारामध्ये ईडा आणि पिंगला मिक्स होते सुषुम्नाद्वारे आणि तुमच्या सहस्रारामध्ये एक अमृतबिंदूचा तिथे थेंब पडतो आणि ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे. मुद्रा, खेचरी मुद्रासारखी काही योग्य प्रक्रिया दिलेली आहे. ते केल्यानंतरच तुम्ही ते ग्रहण करू शकता. हा त्याचा सूक्ष्म अर्थ आहे. पण लोकांनी काय केलं, त्याचा स्थूल अर्थ पकडला आणि त्याचा सगळे गैरपरिणाम किंवा गैरअर्थ लोकांनी पकडले. कुलार्णव तंत्रात असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती कौल मार्गामध्ये दीक्षित नाही आहे, म्हणजे परंपरा, कौल परंपरा ना, म्हणजे जो त्या परंपरेत गुरु परंपरा त्याची ज्याचा तो आचारमध्ये आहे, त्या व्यक्तीने जर कधी स्वतःच्या जिभेचा चोचले पुरवण्यासाठी जर कधी त्याने पंचमकारचा वापर केला तर त्याला खूप त्याचं पातक भोगावं लागतं. असं सांगितलंय की विना एखादी कौल साधक असेल, कौल साधक असेल, त्याने जर कधी पूजेचं अन्य कारण सोडता जर कधी मदिराचा वास जरी त्याने ग्रहण केला
तर त्याला अर्ध आपल्या छातीपर्यंत पाण्यामध्ये उभं राहून त्या माणसाला गायत्री जप सांगितलेला आहे. तुम्ही जर कधी बली देत असाल तर आपण सकाळी पण सांगितलं भैरवीच्या याच्यावरती की जो व्यक्ती स्वतःच्या मतलबासाठी पशुबळी देणार त्याला ह्या सगळ्या गोष्टीतून त्रास होणार आहे किंवा त्याला त्याचं पातक भोगावं लागणार आहे. पण लोकांना तो विषय समजत नाही, त्याचे वेगळे अर्थ लोक काढतात, दिले जातात. आता मदिरा म्हणजे सगळ्यात आधी आपण मैथूनबद्दल बोललो, त्याच्यानंतर मदिराबद्दल बोललो. आता बळीची जी ही प्रथा आहे समजा, हे आज कालपासून आपण फिरतोय समजा कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये आजूबाजूला, तर मोठ्या प्रमाणावरती बळी दिले जातात. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सगळ्यात अगोदर मी एक विषय सांगतो की मी त्या बाबतीत तटस्थ राहील आणि आपण कोणत्याही पशुहत्येचं समर्थन करत नाही किंवा या सगळ्या अनिष्ट प्रथेचं आपण समर्थन करत नाही. परंतु आपले जे काही शास्त्र होते किंवा त्याची जी रचना केलेली आहे ते लोक मूर्ख नव्हते, काहीतरी विचार असेल. आपण कधी त्यामागचा संशोधनात्मक विषय केलाच नाही किंवा आपण त्याचा तळापर्यंत पोहोचण्याचा कधी आपण प्रयत्न नाही केला. फक्त आपण हे चुकीचं आहे, मूर्ख आहे, करायचं नाही असं करून आपण ते मोकळं झालो. परंतु तसं नाही आहे. बलिप्रथा, आता तुम्ही दुर्गा सप्तशती जरी पाहिलं तरी सांगितलं की दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही उत्सव करता अग्निकार्य महोत्सवे, तर असं जेव्हा तुम्ही यज्ञ करणार तेव्हा देवीला बलीची प्रधानता आहे. हा, आहुती तर देतोच. आहुती यज्ञ झाल्यानंतर पूर्णाहुतीच्या अगोदर तुम्हाला तिथे बळी देण्याची सांगितलेली आहे. सोबत ह्या सुद्धा गोष्टी मेन्शन केलेल्या आहे की रक्त मांस हे ब्राह्मणाने किंवा जो व्यक्ती आहे त्याने ते करू नये. जेव्हा बलिप्रथा जी सुरुवात झाली तेव्हाचा काळ हा थोडा वेगळा होता. मी अगोदरच सांगितलं, तेव्हाची जी समाज रचना होती, संस्कृती होती, ती वेगळी होती. त्यामुळे ती प्रथा तिथून सुरू झाली. ठीक आहे. दुसरं, अनेक लोक म्हणतात की तंत्रामध्ये बली मेन्शन आहे, हे चुकीचं आहे. मी हे पण सांगतो की तंत्रामध्ये बली मेन्शन केली, त्यामध्ये हे सुद्धा सांगितलं आहे की त्याला पर्याय आहे. कुष्मांड बली आहे, नारळाचा बली आहे, उसाचा बळी आहे, लिंबूचा बळी आहे, हे सुद्धा तिथे मेन्शन केलेलं आहे. मग तुम्ही चांगल्या गोष्टी पण त्या का हायलाईट नाही करत? तेव्हाची जर कधी तशी परिस्थिती असेल, तुमच्याकडून ते मान्य नसेल, त्या गोष्टी पण तुम्ही करू शकता. सोबत जे टीका करणारे आहे, बलिप्रथा ज्यांना अनिष्ट वाटते, ते बलिप्रथेचं त्याला टीका करतील. पण अनेक ज्या दुसऱ्या गोष्टी आहे, जे काही बलिप्रथेला जे नावं ठेवतात, ते 31ला काय करतायत? नॉनव्हेज खात आहेत. माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे, अगदी बरोबर आहे. ज्या लोक जो माळकरी माणूस आहे, ज्याने आयुष्यभर आपलं अहिंसा ज्याने पाळलेली आहे, जैन संप्रदाय असतील त्यांनी अहिंसा पाळली आहे, ते लोक विरोध करत असतील तर त्यांचा तो भाग व्यवस्थित आहे. पण जे ह्या हॉटेलमध्ये नॉनव्हेज खूप चांगलं भेटतं असं म्हणून दर रविवारी जाणारा माणूस तो बलीवरती काय बोलतो? तुम्हाला जर कधी त्यामध्ये तुम्हाला हिंसा वाटत असेल तर मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पण तुम्ही काय करतायत? तुम्ही हिंसा करतायत. म्हणून सगळ्यात अगोदर आपण कशाला विरोध करतोय ह्या गोष्टीचं अध्ययन आपण केलं पाहिजे. ठीक आहे, आपण बली या प्रथेचं समर्थन करतच नाही, परंतु तंत्रशास्त्रामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते वेगळं आहे. मी नेहमी उदाहरण सांगतो की एखादी व्यक्ती जेव्हा बलिप्रथा सुरू झाली, तुम्ही एक विचार करा ना, एक संशोधन करू शकता. संशोधन कोणी करत नाही. जेव्हा तो प्रसंग झाला, आपल्यावरती आज इतिहास आहे की आपल्यासमोर आपल्या आई बहिणींना त्यांच्या अब्रू नासवल्या गेल्या, त्यांचे मुंडके उडवण्यात आले. त्यावेळी आपलं पुरुषार्थ कुठं गेलं होतं? फक्त प्रत्येक वेळी तुम्ही अहिंसा परमो धर्म म्हणून नाही चालणार. धर्महिंसा तथैवच, की वेळ आल्यानंतर तुम्हाला तुमची क्रूरता दाखवावी लागेल. म्हणजे हा विषय असा होणार की एखाद्या डॉक्टरच्या ठिकाणी गेलेल्या व्यक्ती, एखादी मुलगी आहे, तिला डॉक्टरकी करायची आहे आणि ती डॉक्टर MDची परीक्षा द्यायला गेली किंवा शिकायला गेली
आणि ते जेव्हा प्रयोगशाळेमध्ये जेव्हा विषय येणार, जेव्हा ते प्रेत पाहणार, त्याचं रक्त पाहणार, ते रक्त पाहूनच ती बेशुद्ध होऊन जाणार, कारण की तिने ते कधी पाहिलेलं नाही आहे. तंत्र मी तुम्हाला काय सांगितलं, तंत्र म्हणजे ही अशी कन्सेप्ट आहे की ते कोणतीही त्याला मानवीय मर्यादा, कोणतेही आवरण तिथे दिलेले नाही आहे. समाज किती खालच्या स्तरावरती जाऊ शकतो त्यावेळी तुमचं मानवीय मेंदू तुम्ही कसा सक्षम करता यासाठी ते आहे. म्हणजे वर्षातून एकदा दसऱ्याच्या वेळी, अष्टमी नवमी अमावस्येच्या वेळी, दुर्गापूजा आधी व्हायच्या त्यावेळीला सर्व लोक एकत्र यायचे, तर लोकांसमोर ती जी क्रूरता आहे ती लोकांसमोर दिसावी, रक्तपात व्हावं. जर कधी तुम्हाला फक्त असं षंडत्व आपलं शास्त्र शिकवत नाही. महाराजांनी पण हातामध्ये काय घेतली? तलवार घेतली. राजे संभाजींनी पण हातामध्ये काय घेतली? तलवार घेतली. महाराणा प्रतापांनी काय घेतली? तलवार घेतली. फक्त युद्ध हे कागदावरती होत नाही, तर तलवारीच्या रक्ताच्या शाईने आणि तलवारीच्या पेनाने युद्ध लिहिलं जातं. आणि ही समाजाची सत्य परिस्थिती आहे. मग ह्या परिस्थितीला आपण सामोरे आपल्याला जावं लागणार, यासाठी बलिप्रथा ही केली गेली असावी. ठीक आहे, म्हणून हा त्याचा एक असा अँगल आहे. पण लोकांनी काय केलं वरतून, आता तुम्ही बघितलं असेल की काही बळी जे सांगितले जातात ते काय आहे? भैसा सांगितला आहे, रेडा. वरतून काय सांगितलं की बकरी, बोकड दिला जातो. काय सांगितलं तुम्ही पाहिलं असेल की भैसा काय करतो? हंबरताना काय करतो? मॅ, विशिष्ट प्रकारचा आवाज करतो. तिथे काय उच्चार आहे? मकार आहे, मे म्हणजे मी, अहंकार आहे. बकरा काय करतो? तो पण मे करतो. म्हणून स्थूल अर्थ जरी तुम्हाला दिसत असला, सूक्ष्म अर्थ असा सांगितला आहे की तुम्हाला बली द्यायचा आहे ना, तो कशाचा द्यायचा आहे? तुमचा मी काराचा द्यायचा आहे, मकार स्वतःचा अहंकाराचा बली द्यायचा आहे. हे यासाठी बलिप्रथा होती. पण आज काय झालं, तो बली देणारा स्वतः म्हणतो की म्हणजे स्वतः अहंकाराने बली देतो, मी आज इतका करोडपती झालो म्हणून मी तुला बली देतो. म्हणजे तिथे अहंकाराचा बली नाही दिला, तिथे अहंकाराची पुष्टी केली गेली. म्हणून असं ज्या काही गोष्टी आहे त्या चुकीच्या आहेत. परंतु रामकृष्ण क्षीरसागरजी महाराज खूप मोठे दत्त अवतारी संत, मला त्यांचं एक वाक्य आठवतं ह्यावेळीला. ते म्हणतात की समाजामध्ये, धर्मामध्ये अशा काही साधक आणि बाधक अशा काही परंपरा आहेत ज्या जशाच्या तशा चालू असाव्या. ते आपण तिथे नाही हस्तक्षेप करू शकत. तर मला असं वाटतं की त्या परंपरेत येतं. याचा अर्थ एखादी नवस करून तुम्ही एखाद्या मुक्या प्राण्याची हत्या करावी, हिंसा करावी, हा त्याचा अर्थ निश्चित नाही आहे. तुळजापुरात किंबहुना अशा अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वर्षातून काही विशिष्ट परंपरा केले जातात आणि बली फक्त आपल्यामध्ये नाही आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही कधी नांदेडला गेलात? नांदेडमध्ये जे आपला गुरुद्वारा आहे त्या ठिकाणी शस्त्राची पूजा होते, त्या ठिकाणी सुद्धा बली दिली जाते. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बली फक्त आपल्याच धर्मात नाही, अनेक ठिकाणी आहे. म्हणून तुम्ही फक्त त्या गोष्टीचं एक अध्ययन करा. जे चुकीचं आहे त्याला विरोध नक्की करा, पण अध्ययन मात्र करा. यासाठी बली दिली जाते. कामाख्या देवीचं नाव ज्यावेळेस आपण ऐकतो ओके, तर त्यावेळेस काम हा शब्द येतो आणि तिथं पूजा पण योनी पूजा केली जाते. तर मला असं म्हणायचं की यातून लैंगिकता असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत समजा सेक्स रिलेटेड, यांना थोडंसं प्रोत्साहन मिळतंय का, किंवा काय म्हणतो आपण, त्या पसरवल्या जात आहेत का किंवा काय? अजिबात नाही. अशा कोणत्याही गोष्टी यामध्ये घडत नाही. मला असं वाटतं आज ती काळाची गरज आहे. का? जोपर्यंत तुम्हाला काम समजणार नाही, किंबहुना तुम्हाला स्त्री समजणार नाही, तोपर्यंत तुमचा मुक्तीचा मार्ग तिथे होत नाही. स्त्री समजणार नाही तेही सांगतो. तुम्ही सगळ्यात अगोदर बोललात की इथे योनी पूजा केली जाते. मुख्यतः योनी पूजा म्हणजे तो फक्त देवीचा किंवा शरीराचा अंगाशी त्याचा संबंध नाही. योनी शब्दाचा अर्थ सांगितला गेलेला आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय की माझ्याच योनीपासून हे सगळं विश्व तयार होतं. योनी म्हणजे काय? शक्तीचा पुंज, शक्तीचं केंद्र. त्या सेंटरला योनी म्हटल्या गेलेलं आहे. जोपर्यंत आज समाजामध्ये
आज किती जरी बघा, आज मी अगदी आज ओपन सांगतो, आज कोणी कितीही जरी आध्यात्मिकतेचा किंवा खूप चांगला जरी खूप सृजन चांगल्या व्यक्तीचा सुशिक्षित व्यक्तीचा जरी माणसाने आपला मुखवटा घातलेला असेल तरी वास्तविकता खूप वेगळी आहे. त्याच्यामधली जी कामभावना आहे तो किती कोणत्या स्तराला आहे हे फक्त त्याला माहिती असतं किंवा त्याची जी पत्नी आहे त्याला तिला माहिती असतं. मी आज जे विषय बोलतोय तो अनुभवावरतून सांगतोय. मी 12 वर्षापासून काउन्सिलिंग करतोय. आज अनेक महिला येतात माझ्यापर्यंत. अशा पण केसेस आहेत की महिला सांगतात की आता हा विषय माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना तो विषय समजत आहे. माझ्यापर्यंत अशा काही केसेस आहेत की ते सांगतात की हा व्यक्ती या माणसाला गावात देव माणसासारखं पूजलं जातं, पण हा माणूस किती आपल्या वासनेच्या आहारी गेलेला आहे. अनेक महिलांनी मला असं काही सांगितलं, त्यांच्या जीवनातले अनुभव सांगितले की आम्हाला काही वेळा असं वाटतं की आमच्यावरती रेप झाला. ही काय आहे? ही माणसाची असलेला त्याच्या बुद्धीचा स्तर आहे. आज आपण मर्यादा विवाह आदीमध्ये तो जरी लपवत शकण्याचा प्रयत्न करत असला तरी ती वास्तविकता आहे. आज समाज तुम्ही स्वतः बघा ना, आज 6 वर्षाची मुलगी सेफ नाही हे काय आहे? ही कामविकृती आली. आज आपले सगळे यूथ जरी असेल तो त्यालासुद्धा प्रत्येकजण म्हणतं की लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे. ठीक आहे, खजुरावला तुम्ही गेलात, ती विभत्स्यता पसरवण्यासाठी नाही, ते शिक्षण त्यातून तुम्हाला भेटावं. तसंच तंत्रशास्त्र बघा ना, गावाचं नाव काय? गुवाहाटी. मुख्य त्याचा शब्द काय आहे? गुह्यवती. म्हणजे जे गुह्य ज्ञान आहे ते समजलं पाहिजे. स्त्रीचं शरीर, स्त्री फक्त भोग्य नाही आहे, स्त्री फक्त एक हाडामासाचा पुतळा नाही आहे किंवा फक्त तुमचं एक क्षणासाठी फक्त जो तुमचा वीर्यपात होतो त्यातून जो आनंद भेटतो त्यासाठी स्त्री तुमचं तेवढंच तिचं काम नाही आहे. तिच्यामध्ये सृजनशीलता आहे, तिच्यामध्ये वात्सल्य आहे, तिला मन आहे, तिला बुद्धी आहे. त्याचे तुम्हाला जाणीव व्हावी यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. अश्लीलता पसरवण्यासाठी तंत्रशास्त्र नाही आहे. तंत्रशास्त्र असं आहे की तुमच्यातली ज्या काही वासना आहे त्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या पाहिजे. आणि आज तेच आहे. आज तुम्ही मला एक चांगले संत आहेत, प्रसिद्ध संत आहेत, त्यांनी सांगितलं की यूट्यूबवरती पॉर्न बघणाऱ्यांची संख्या ही करोडो पार केलेली आहे गुगलवरती. तर गुगलवरती म्हणजे मी त्यांचा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहिला, तर गुगलवरती त्यांची प्रत्येक ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी चुकीचं कंटेंट आहे, ज्या ठिकाणी म्हणजे अश्लीलता आहेत, अशी व्हिडिओ जास्त लोक बघतात. मग त्यांनी केलं की हे चित्र मला बदलायचं, तर आज प्रत्येक ठिकाणी त्यांची ॲड ते देत असतात, करत असतात. मला असं वाटतं की समाजामध्ये वासनेची जी प्रधानता आहे ती जास्त वाढत चालली. का? त्यांनी त्या कामाला समजून नाही घेतलं, त्या कामभावनेला समजून नाही घेतलं. कामाला समजून घेणं म्हणजे काय की तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमची जी वासना आहे तिला तुम्हाला सगळ्यात अगोदर कंट्रोल करता आलं पाहिजे. तुम्हाला त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे. जोपर्यंत तुमच्यामध्ये तुमच्यातली आसक्ती दूर होणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये विरक्ती येऊ शकत नाही ना. म्हणून तुमच्यातला जो आसक्त भाव आहे तो दूर करण्यासाठी तंत्रशास्त्र आहे त्यावरती. म्हणून लैंगिक शिक्षण त्या पद्धतीने कसं दिलं पाहिजे यासाठी तंत्रशास्त्र होतं, म्हणून तो तिथे गेला. त्यामुळे या ठिकाणी अश्लीलता पसरवल्या जाते किंवा असं, हा त्याचा अजिबात अर्थ नाही आहे. त्याचा एक शुद्ध आणि सात्विक अर्थ आहे. तुम्हाला एक कथा सांगतो. ती कथा अशी आहे की आद्य जगद्गुरू शंकराचार्य ज्यावेळी संपूर्ण भारतवर्षामध्ये भ्रमण करत होते, भारतवर्षामध्ये भ्रमण करत असताना मंडन मिश्र नावाची जी एक सद्गृहस्थ होते, विद्वान व्यक्ती होते, त्यांना प्रचंड नॉलेज होतं, ज्ञान होतं आणि त्यांच्याशी शास्त्रार्थ त्यांचा सुरू झाला. शास्त्रार्थ म्हणजे काय? एक प्रकारचा विवाद, शास्त्रोक्त विवाद. तर त्यामध्ये असं केलं की जो व्यक्ती त्यामध्ये हरेल, जो ह्यामध्ये विजयी होणार नाही, त्याला संन्यास ग्रहण करावे लागेल किंवा त्याची जी परंपरा आहे. उदाहरणार्थ मंडन मिश्र हे गृहस्थ होते,
आणि शंकराचार्य हे संन्यासी होते. जर कधी आद्य जगद्गुरू शंकराचार्य जर कधी तिथे त्यांचा पराजय होत असेल तर त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल. आणि जर कधी शंकराचार्य विजयी झाले तर त्यांना मंडन मिश्रांना संन्यास हा घ्यावा लागेल, असा तो शास्त्रार्थ होता. तर शास्त्रार्थ सगळं करत असताना अशी वेळ आली की मंडन मिश्र हे हारायला लागले. मग अशा वेळी काय करणार? अशा वेळी मंडन मिश्रांची जी पत्नी होती उभय भारती, त्यांनी सांगितलं की मी माझ्या पतीची अर्धांगिनी आहे, त्यामुळे मला तुम्ही हरवा, नंतर तुम्ही पूर्णपणे विजयी होणार. मग उभय भारतींनी कामशास्त्रावरचे प्रश्न विचारले. काम म्हणजे काय, कामाची व्याख्या काय, काम उत्पन्न कसा होतो, त्याची पूर्तता कशी होते, स्त्रीच्या अंगाची आम्हाला व्याख्या सांगा, अगदी जे आपण ओपनली बोलू शकत नाही असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी केले. आणि एखाद्या संन्यासी व्यक्तीला त्याविषयी बोलणं म्हणजे त्यांचा संन्यास धर्म त्यामध्ये हे होईल, खंडित होईल. आणि त्यांनी त्यावरती सांगितलं की मला माफ करा, मी यावरती बोलू शकत नाही, तुम्ही शास्त्राला आधारित प्रश्न विचारला. त्यावेळी उभय भारती म्हणतात का कामाला तुम्ही शास्त्र मानत नाही का? कामसुद्धा शास्त्र आहे ना, तुम्ही मला त्याचं उत्तर द्या. मग ते म्हणतात की मला थोडासा वेळ द्या, मी तुम्हाला सांगतो. कारण की ते ब्रह्मचारी होते ना, त्यांना तो विषय माहिती नव्हता. मग जेव्हा त्यांनी, आजही ते गाव आहे, मी ते स्वतः ते महेश्वरजवळ मंडलेश्वर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी ही घटना घडली. तर मंडलेश्वर गावामध्ये जेव्हा शंकराचार्य तिथे पोहोचले तर तिथे तिथला जो राजा होता त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्याचा शव तिथून जात होता. तर शंकराचार्यांनी सांगितलं की मी परकाया प्रवेश करतो आणि त्या राजाच्या शरीरामध्ये जातो आणि तुम्ही माझं जे शरीर आहे ते तुम्ही सांभाळून ठेवा. ज्या ठिकाणी शंकराचार्यांचं शरीर ठेवलेलं होतं ती जागा आजही आहे. तर त्या राजाच्या शरीरामध्ये आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी परकाया प्रवेश करून त्या राजाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर 20 दिवस ते हार्डली त्यांच्या शरीरामध्ये राहिले असतील. आणि तो राजा पुन्हा जिवंत झाला. आणि 20 दिवसाच्या त्या काळामध्ये राणी आदीसोबत तो राजा खूप आनंदित राहायला लागला आणि सदैव सगळ्या राणींसोबत तो त्या विळख्यामध्ये राहायला लागला. आणि कालांतराने मग परत आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी त्या शरीराचा त्याग केला, परत आपल्या वापस शरीरामध्ये आले आणि मग उभय भारतीजींना जे जे त्यांनी प्रश्न विचारले त्याचं उत्तर दिलं. ही कथा समजून घेतला. म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही कामभावनेला समजून घेता तेव्हा ती विकृती नाही बनत, तेव्हा ती प्रकृती बनते. यासाठीच तो सगळ्यात अगोदर आपल्या 16 संस्कारामध्ये गर्भसंस्कार दिलेला आहे. अन्य संस्कार नंतर आहे, पण पहिला संस्कार कोणता दिला आहे? गर्भसंस्कार. योग्य पद्धतीने तुम्ही त्याची उपाययोजना कशी करावी, शरीर कसं आहे, कसं समजून घेतलं पाहिजे. म्हणून काम हा सेन्सिटिव्ह विषय आहे, त्याला तुम्ही योग्य पद्धतीने हाताळलं पाहिजे. अन्यथा आज समाजामध्ये अनेक घटना घडत आहेत. यासाठी कामशास्त्र अशा पद्धतीने कामाख्या तंत्रामध्ये इन्क्लूड केलं गेलं, किंवा तंत्रामध्ये इन्क्लूड केलं गेलेलं आहे. ओके, पण मग आता ही झाली समजा फळेची एक बाजू. ओके, दुसरी बाजू अशी आहे की आजकाल काय होतं की दिवसेंदिवस जे कामाचं ऍक्च्युअल रूप आहे ते कमी होत चाललंय. म्हणजे कसं की स्त्रियांचं नाराजीचं प्रमाण वाढतंय, त्यांना जसं पाहिजे तसं हे भेटत नाही, सुख भेटत नाही असं आपण म्हणू शकतो समजा. मग त्याच्यावरती तंत्रामध्ये असेल किंवा कामाख्या देवीच्या याच्यामध्ये काही असं हे आहे का, सोल्युशन आहे का, किंवा संतती प्राप्ती असेल असं म्हणू शकतो आपण की लोकांना अडचणी वाढत आहेत, त्यांचं रिलेशन जसं पाहिजे तसं टिकत नाही, तर त्याच्यावरती काय करता येईल? नाही, कामाख्या तंत्र मला असं वाटतं अत्यंत गुप्त आणि गुह्य आहे, परंतु आज समाजाला ह्या शास्त्राची गरज आहे. आज IT क्षेत्रामध्ये लाखो रुपये, करोडो रुपये कमवणारे लोक आहेत, पण आज त्यांचं पतीपत्नींमध्ये फिजिकलच नाही होत, ते सुखच नाही आहे त्यांच्यामध्ये. असे प्रॉब्लेम काय येत आहेत की त्यांना नाही आहे, किंबहुना आपण असं म्हणू की कामाची जी व्याप्ती आहे ती कुठेतरी कमी होत चालली किंवा काही ठिकाणी ती वाढत चालली आहे. ग्रहदशा काही अशा आपण पाहिलेल्या आहेत की त्या ग्रहदशेमध्ये कुठे ना कुठेतरी नपुसंकत्व येतं, तो प्रॉब्लेम तिथे अडचणी येतो. स्त्रियांच्या पत्रिकेतले काही योग असतील किंवा काही गोष्टी असतील,
मग आज ॲबॉर्शन्स होतात, अनेक घटना घडते. हे काय की त्या कामभावनेला न समजल्यामुळे होते. जेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये येतात, उदाहरणार्थ सरळ सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेता, तुम्ही तिची उपासना चांगल्या पद्धतीने करता, तुम्ही कामाख्ये काम संपन्ने, ती माणसाला काम संपन्न करते. कामाचा अर्थ फक्त सेक्सी लावणं तो चुकीचा आहे ना. जसं वासना आणि काम वासना हे वेगवेगळे प्रकार आहे, ठीक आहे. म्हणून जेव्हा तुम्ही त्या कामाची व्याख्या समजून घेता, तेव्हा तुम्हाला कामाख्या कळते. जिथूनच तुमच्या सगळ्या कामना येतात, तो जो सेंटर आहे, तो सेंटर म्हणजे भगवती कामाख्या आहे. म्हणून ज्या लोकांना असे काही त्रास होत असतील, मी त्यांना आवर्जून सांगतो की तुम्ही इथे यावं. इथे सौभाग्य कुंड म्हणून आहे, सौभाग्य कुंडामध्ये तुम्ही स्नान करावं. त्या ठिकाणी स्नान करून तुम्ही देवीचं दर्शन घ्यावं आणि तिच्या योग्य जी काही साधना योग्य गुरुमार्फत तुम्ही करावी. तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून तुमची सुटका ती ॲटोमॅटिकला करेल. आणि स्त्रियांना पण मी सांगतो की आज स्त्रियांना सगळ्यात जास्त अडचणी येतात. युट्रेसचे प्रॉब्लेम असतील, PCODचा त्रास असेल, गर्भपिशवीचे कॅन्सर असतील, किंवा गुह्य अंगाचे काही दोष असतात, खूप जास्त अडचणी येतात. प्रॉब्लेम खूप जास्त वाढत चालले. म्हणजे मेडिसिन्स येत आहेत, पण इथे तो पण प्रॉब्लेम येत चालला. मग अशा वेळी कामाख्या तुम्हाला मदत करते. भगवतीचं दर्शन घेणं, तिची उपासना करणं, आईला शरण जाणं. संततीच्या प्रचंड अडचणी येत चालल्या. लोक म्हणतात की नाही, विज्ञान केलं, तुम्ही कोणत्या जगामध्ये आहे, तुम्ही काय करतात. पण आज तुम्ही प्रमाण कधी काढलं आहे का की भारतामध्ये वर्षाला किती IVF होत आहेत आणि ते त्यापैकी किती सक्सेस होतं, त्याचा रेट तुम्ही काढला आहे का? तर तसं नाही. आपल्याला आजच्या 10 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं होतं का IVF सेंटर? पण आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये IVF सेंटर होत आहे. हे काय आहे? हे चांगलं लक्षण आहे की वाईट लक्षण आहे? नक्की ती काळाची गरज आहे, तो एक वेगळा पैलू आहे, तो वैज्ञानिक ते संशोधन ती गरज आहे, त्यामध्ये आपण म्हणत नाही. परंतु त्याचं मूळ काय आहे? कुठेतरी एक तर कामाची विकृती आली, कामाची आसक्ती झाली, किंवा तुमचं शरीर कामासाठी सक्षम नाही आहे. बीज उत्पादनासाठी तुमचं शरीर सक्षम नाही आहे. जर कधी तुम्ही बघितलं तर गर्भाची रचना म्हणजे योनीची रचना म्हणजे जो तिथली जी ऊर्जा आहे ती वेगळी आहे. तुम्ही पाहिलं असेल की समर्थ रामदास ज्या गर्भातून आले, समर्थ रामदासांचे भाऊ समर्थ रामदास झाले का? नाही झाले. संत तुकारामांच्या पोटी संत तुकारामांसारखे असलेले संतती आली का? नाही. म्हणजे प्रत्येक गर्भात प्रत्येक मनुष्य, प्रत्येक गुण हे वेगवेगळे आहे. हे काय आहे? ह्या त्या युनिवर्सच्या त्या युनी शक्तीची ती ही शक्ती आहे की यातून चांगलेही उत्पत्ती होऊ शकते, यातून वाईटही उत्पत्ती होऊ शकते. म्हणून जेव्हा तुम्ही त्या शक्तीला शरण जाता, तेव्हा संतती चांगली होते. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि सांस्कारिक दृष्टीसुद्धा. अनेक आईवडील येतात, मुलांसमोर आईवडील ढसाढसा रडतात. अनेक घटना अशा घडतात की आईवडिलांना मुलं मारतात. हे काय होतं आहे? मुलं म्हणजे संततीहून फायदा झाला का? नाही. आज त्यांना त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आहे, त्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. चारित्र्यहीन संतती होते. मुलगा गुंड झाला, मुलाने काही चुकीचं काम केलं, त्याचा भोग आईवडिलांना भोगावे लागत आहेत. म्हणजे फक्त संतती होणं गरजेचं नाही आहे, चांगली संतती होणं गरजेची आहे. आणखी सांगतो की रहस्य सांगतो, 2 व्यक्तींना जन्म घेण्यासाठी वाट बघावी लागते. जो सगळ्यात पापीमधला पापी माणूस आहे, त्या माणसाला सुद्धा योनीतून गर्भधारण करण्यासाठी वेळ लागतो. आणि जो सगळ्यात पुण्यवान माणूस आहे, त्या माणसाला सुद्धा चांगला गर्भ भेटण्यासाठी वेळ लागतो. हे याच्यासाठी आहे की गर्भधारणा ही, आता मी अगदी स्पष्ट सांगतो, शरीरामध्ये पुरुषाचं जे शरीर आहे यामध्ये खूप कमी असे अंग आहे की डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये प्रवेश होऊ शकतो. म्हणजे खूप कमी तशा जागा आहेत. परंतु स्त्रीच्या शरीराची रचना तशी नाही आहे. गर्भधारणा होते डायरेक्ट, म्हणजे ते प्रकृतीने तिची रचनाच तशी केलेली आहे. मग आज तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळी गर्भधारणा होते, अनेक स्त्रियांना बघतो, माता भगिनींना बघतो, 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये गर्भपात होतो. का होतो? कारण की गर्भाला मध्ये जी शक्ती आहे, जो आत्मा आहे,
त्याचं एक तर पुण्य तिथे कमी पडलं, किंबहुना यांची तेवढी शक्ती, धारणाशक्ती तिथे कमी पडली. किंबहुना मी अजून सांगेल की ज्या काही वाईट शक्ती आहे त्याचा इम्पॅक्ट त्या गर्भावरती झाला. मग हे सगळं का घडलं की त्यांनी त्या शक्तीला शरण गेले नाही. म्हणूनच आपल्या धर्मग्रंथामध्ये कामाख्याचं महत्त्व दिलेलं आहे. म्हणून रजोत्पादन असेल, चांगली संतती तुम्हाला व्हायची असेल तर तुम्हाला त्या कामाख्याला समजून घेणं सगळ्यात महत्त्वपूर्ण असतं, गरजेचं असतं. यासाठी हा सगळा अट्टहास आहे आणि म्हणून यासाठी सुद्धा ह्या शक्ती दिलेल्या आहे. योनिपूजा काही शरीराच्या पूजेला भागाला तसं नाही आहे, तर त्या शक्तीला समजून घेण्यासाठी हा सगळा प्रकार दिलेला आहे. हे तर झालं समजा काही बेसिक प्रश्न की जे आपण कामाख्या देवीला जर समजून घ्यायचं असेल तर ते समजून घेणं महत्वाचं आहे, म्हणून आतापर्यंत आपण चर्चा केली. पण आजकाल जर आपण समजा सोशल मीडिया पाहिली तर कामाख्या देवीचं म्हणजे महाराष्ट्रात जरी आपण महाराष्ट्राच्या जनतेला जर विचारलं की तुम्हाला कामाख्या देवी कशी कळाली तर त्याचं काहीतरी पॉलिटिशियन आपण म्हणतो ना की पॉलिटिक्सची कनेक्शन होतं. तर असं पण ऐकलं जातं की बऱ्याच पॉलिटिकल लोकांचे कामाख्या देवीशी संबंध आहेत किंवा असं म्हणू शकतो की ते येत असतात दर्शनाला. त्याचं काय लॉजिक आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगू शकेल आणि मी विनंती करतो जे कोणी राजकीय व्यक्ती असतील, मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की तुमचं राजकारण, तुमचं कोणत्याही तुम्ही पक्षाचे असाल त्या ठिकाणी आमचा काही संबंध नाही. तुम्ही सगळेच जे कोणी राजकीय व्यक्ती असतील त्यांनी पुढे जावं, चांगलं करावं, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. परंतु तुम्ही कामाख्या ह्या विषयाला जर कधी तुमचा राजकारणाचा भाग करत असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. त्या बाबतीत सावध व्हा. मध्यंतरी एक विषय खूप जास्त गाजला आपल्या महाराष्ट्रामध्ये. काही अल्पबुद्धी लोकांनी यावरती खूप विडंबना केली आणि याचं खूप दुःख झालं. जे शक्तिपीठ अत्यंत गुप्त आहे, तंत्रोक्त आहे, ते तुमच्या काही 2-3 वर्षाच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही त्या तंत्राला बदनाम कसं करू शकता, त्या शक्तिपीठाला कसं बदनाम करू शकता. हे जे शक्तिपीठ आहे बघा, ती आई आहे, ती जगदंबा आहे. हां, या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता आपण म्हणतो ना. कामाख्ये वरदे देवी नीलपर्वतवासिनी. ती कामाख्या म्हणजे काय, प्रत्येक कामनाची पूर्ण करणारी आहे. आता त्या ठिकाणी राजा येवो अथवा रंक येवो, त्याची ती कामना पूर्ण करणार आहे ना. या अर्थी इथे काही आघोरी होतं आणि तुम्ही इथे काही केलं की तुम्हाला राजकीय, तुम्हाला पदच फायदा होईल, ही मूर्खता आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की असे जे काही राजकीय व्यक्ती असेल त्यांनी थोडंसं विज्ञानाचं अध्ययन करावं, तंत्राचं अध्ययन करावं, अध्यात्माचं अध्ययन करावं आणि तुमची राजकीय चपाती पोळी भाकरी काही तुम्हाला भाजायची भागावी. काही वर्षासाठी तुम्हाला 2-3 वर्षासाठी तुम्हाला राजकीय फायदा होऊ शकतो, पण पतन मात्र तुमचं निश्चित आहे. त्यामुळे ह्या अशा काही राजकीय काही नक्कीच मी म्हटलं ना, नाही, माझं असं म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे की ती तिची मुख्य स्रोत आहे. जेव्हा तुम्ही तिच्यासमोर येतात ती रंकाला सुद्धा राजा करते. तुम्ही पाहिलं असेल ना की आपण कामाख्याचं दर्शन घेतलं, तिच्या पाठीमागेच मातंगी आहे, महालक्ष्मी आणि महासरस्वती आहे, रमावाणी सेविता. तर जिची सेवा करणार स्वतः माता लक्ष्मी सेवा करते आहे, जिची सेवा मा सरस्वती सेवा करत आहे, त्या देवीची जर कधी तुम्ही सेवा करत असाल, श्रद्धेने ती येत असाल, तर तुम्हाला विद्या आणि पैसा हा दुर्लभ काय आहे. आणि एकदा का तुम्हाला विद्या आणि पैसा आला तर तुम्हाला राजसत्ता का नाही मिळणार. म्हणून ती प्रत्येकाला देणार, ती राजराजेश्वरी आहे ना. म्हणून हा सुद्धा त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह अँगल आहे. म्हणून तुम्हाला त्याचा अनुभव चांगला येतो. आणि त्याचा संबंध म्हणजे पहिल्यापासूनच आपण इतिहासामध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळी चोल वंशाचा राजा इथे येतो त्याच्याकडे कोणतंही राज्य नव्हतं. जेव्हा तो आई जगदंबेची उपासना करतो, ह्या ठिकाणी पोचतो, तेव्हा त्याला राज्याची प्राप्ती होते. आणि तो राज्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याने ते संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला 2ऱ्या शताब्दीमध्ये. आणि त्याने नवस केलेला की मला राज्यप्राप्ती झाल्यानंतर मी सोन्याने तुझं मंदिर बांधेल. म्हणून ते मंदिर आपण सांगितलं ना इतिहासामध्ये की त्या मंदिर बनवताना प्रत्येक वीटमध्ये 3 रत्ती 2 रत्ती असं सोनं टाकून ते मंदिर बांधलं गेलेलं आहे ना.
तर ती ती सगळं काही देणारी आहे. ती भोग पण देते, ती मोक्षही देते. म्हणून श्रद्धेनं जर कधी तुम्ही आलात तर नक्की तुमचा आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, हा फायदा होतो. पण मग याचा दुष्परिणामही वाढताय समजा. कारण का की आजकाल काय होतं की अवेअरनेस होते की समजा कामाख्या देवी असेल, दशमहाविद्या असतील, बगलामुखी असेल, यांची जर तुम्ही आराधना केली तर तुम्हाला भरपूर फायदा होतो. ओके, मग यामुळे काय होतं की काही लोक असे आहेत की त्याचा दुरुपयोग पण करतात. बरोबर. म्हणजे कुठली तरी पूजा सांगतात किंवा काही सांगतात. म्हणजे ही जी भोंदूगिरी आहे ती वाढते की त्याच्यामुळे काय होतं की समोरच्या व्यक्तीला ते असे 2-3 लाख रुपये असतील किंवा एक्स अमाऊंट सांगून ते लुबाडतायत. दशविद्यांच्या नावाखाली, महाविद्यांच्या नावाखाली असेल, कामाख्या देवीच्या नावाखाली असेल, बगलामुखी देवीच्या नावाखाली असेल, तर याला आपण कसं थांबवू शकतो? याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? माझं असं व्यक्तिगत मत आहे आणि ह्या गोष्टी मी पण ऐकल्या, आम्ही पण पाहिल्या. पूर्वी तर असं यायचं की आतासुद्धा तुम्ही कधी एस-टीमध्ये बसला तर तिथे लिहिलं असतं कामाख्या वशीकरण, असे काही नावं दिले जातात. हे चुकीची धारणा आहे. मला असं वाटतं की जो ह्या समस्येने ग्रसित व्यक्ती आहे त्याने सगळ्यात अगोदर अध्ययन करावं. अध्ययन म्हणजे काही पुस्तक वाचा मी ते म्हणत नाही आहे, एक अवलोकन करावं. कोणतंही शास्त्र, कोणतंही आध्यात्मिक, आता आपण इथे बघतोय, इथे ज्या भागामध्ये आपण आलो या ठिकाणची आपण सगळी स्थिती बघतोय. आर्थिक स्थिती आहे इथे, शैक्षणिक गोष्टी किती या विकासाच्या दृष्टीने इथे सगळ्या गोष्टी आपण बघतोय. तर थोडंसं आपण सकारात्मक तर असावंच, पण थोडंसं विज्ञानवादी असावं. कामाख्याच्या नावाने कोणी वशीकरण आदी ह्या सगळ्या गोष्टी करत असतील किंवा तंत्राच्या नावाखाली अशा काही गोष्टी करत असतील ते कधीही सक्सेसफुल होत नाही. आणि लोक का फसतात माहिती आहे तुम्हाला? लोक का फसतात? लोक आजचे कर्महीन झाले. लोकांना स्वतः साधना करणं नको आहे. तुम्हीच काहीतरी करून द्या, पैसा घ्या आणि आमचं भलं करा, असं काहीही होत नाही. आमच्याकडे पण येतात, आम्ही सरळ सांगतो किंवा मी आज तेही सांगतो, आम्ही असं काहीच, म्हणजे हे सगळं खोटं आहे. तंत्रशास्त्र चमत्कार करत नाही, ते माणसाच्या कर्मावरती काम करतं. हां, काही उपाय आहेत, काही प्रयोग आहेत. मी याला काय शब्द वापरतो आहे? प्रयोग. तो सक्सेसही होतो आहे, तो अपयशी पण होऊ शकतो. ते प्रयोग आहेत, काही प्रयोग दिलेले आहेत. ते त्याचं अध्ययन करून ते कुणाला त्याचा फायदाही होतो, काहींना त्याचा होतही नाही. त्यामुळे ते आपण थोडंसं सारासार विचार पद्धती करून ते निर्णय घेतले पाहिजे. आणि कामाख्यामध्ये असं काही होतं किंवा लोक काही करून घेत असतील, तो त्यांचा श्रद्धेचा भाग असेल, श्रद्धेने होतही असेल, पण असं काहीही होत नाही. असं असतं तर मग आज हे राज्य अख्ख्या वर्ल्डमध्ये सक्सेस झालं असतं. ठीक आहे, पण तसं नाही आहे. हे पण प्रगतिशील आहे, सगळं इथे विज्ञानवादी सगळ्या गोष्टी वाढत आहेत, येत जात आहेत. तर मला असं वाटतं की लोकांनी योग्य तो सारासार विचार करावा. दशमहाविद्या मतलबासाठी वापरून चालत नाही. आम्ही पण बगलामुखी आदी विद्या करावी लागते, पण एक प्रमाणामध्ये त्या गोष्टी सक्सेस होतात. त्यानंतर तुमचं स्वतःला तुम्हाला करायचं आहे असं असतं तर मग प्रत्येकजण इथे करोडपती झालं असतं, पण तसं नाही होत. ती सगळी भोंदूगिरी आहे. भोंदूगिरीपासून वाचलं गेलं पाहिजे. पण मग वाचायचं कसं? खरं कोण, खोटा कोणी समजेल कसं सामान्य माणसाला? तुम्ही, माझं म्हणणं असेल की तुम्ही तुमची अपेक्षा सोडा. चमत्कार होईल तंत्राच्या नावाखाली, ही तुम्ही स्वतः केलेली फसवणूक आहे. ठीक आहे, काही जे प्रयोग असतील, इतकं कोणताही प्रयोग असो, त्याला 2-3 लाख रुपये, 5-6 लाख रुपये असं काहीही लागत नाही. हां, मी मान्य करतो काही अनुष्ठान असतील, शतचंडी असतील, सहस्त्रचंडी असतील, त्याला तर थोडाफार खर्च लागू शकतो. परंतु असं काहीतरी कवच कोणी काहीतरी करून देत असेल, काही होत असेल, तसं होत नाही. ते सक्सेस होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही समजून जायचं की काहीतरी बंधुगिरी आहे, ते सक्सेस नाही होणार. हां, काही वनस्पती असतील, त्याचे प्रयोग दिलेले आहे. आता लोक समजा काही तावीज विकतात किंवा काही वशीकरणासाठी काही साहित्य विकतात किंवा एवढे पैसे घेतात, त्यात किती सत्य असतं? नाही, सगळं चुकीचं आहे, फेक आहे. असं वशीकरण, उलट मी तुमच्या वतीने मी सगळ्या जे कोणी करणारे तसे त्यांना मी आवर्जून सांगतो की त्यांनी वशीकरण अजून चांगल्या भारताच्या कामासाठी करावं, जेणेकरून आपल्या भारतामध्ये चांगले लोक इन्व्हेस्ट करतील. असे जर कधी काही तुमच्याकडे विद्या असेल तर त्याचा फायदा करावा, पण असं काही नाही होत. अशा अनेक संसार तुटताना पाहिलेले आहेत, अनेक लोक दूर जाताना पाहिलेले आहेत. तर असं वशीकरण खूप कमी असतं आणि काही त्याचा
वशीकरण काही प्रमाणामध्ये होतंही, पण त्याचं प्रमाण कमी आहे की ते लाईफ टाईम ते चालेल असं त्याचा काही भाग नाही की लाईफ टाईम नाही चालत. आणि खरं तर आजच्या पॉडकास्टच्या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांनाही रिक्वेस्ट करायची आहे की आजपर्यंत मीही अनेक लोकांचे पॉडकास्ट केलेले आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असतात. पण मग मला तुम्हाला ही रिक्वेस्ट करायची की जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी हवं असेल, म्हणजे काही सेवा काही सर्व्हिस जर तुम्ही त्या व्यक्तीची घेत असाल, तर कुणालाही मला असं वाटतं की 50,000 रुपये खूप झाले, म्हणजे त्याच्यावरती 1 रुपयाही द्यायचा नाही. मी तर म्हणतो 50,000ही खूप झाले. मग ती कुठलीही सर्व्हिस असू द्या, ॲस्ट्रोलॉजी असू द्या, न्यूमरोलॉजी असू द्या, वास्तू असू द्या, कारण एवढे पैसे देणं खरंच परवडतं का हे स्वतःला आधी विचारा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मीच असं का म्हणतोय, कारण हे तुमच्या मेहनतीचे पैसे आणि जे तुम्ही अपेक्षा जास्त करताय, जसं गुरुजींनी सांगितलं की तुमच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत की तुम्हाला नको त्या गोष्टी हव्यात आणि त्यासाठी शॉर्टकट मार्गासाठी तुम्ही कोणाला किती पैसे द्यायला तयार आहेत, याने फक्त तुमची फसवणूक होणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून काहीही करायचं असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात आधी रियालिटी काय आहे, तुमची किती ऐपत आहे आणि समोरच्याची खरंच तेवढी लायकी आहे का, हे आधी तपासून पहा. ओके, नाही तर होतं काय, शेवटी मग तुम्ही आमच्याकडे येतात आणि मग आम्हाला सांगतात की तुम्ही पॉडकास्ट केला होता आणि मग असं असं आमच्यासोबत फसवणूक झाली. तर मला तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की ही गोष्ट एकदा चेक करून घ्या. ओके, खूपच चांगलं. आणि आता तुम्ही अनेक प्रश्न विचारले या आपल्या सीटवरती, अनेक लोकांना वेगवेगळे प्रश्न विचारले. आज मी प्रथम तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. तुम्हाला कसं वाटलं आज तुम्ही कामाख्याला सगळ्या जे आपले दशमहाविद्या असतील, जे काही चांगले क्षेत्र आहेत त्याचं तुम्ही दर्शन घेतलं, त्याचं तुम्ही महत्त्व तुम्ही समजून घेतलं, तुम्ही इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही सोबत तुम्ही हजर होते. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला तुमचा अनुभव कसा असं राहिला ते मला सांगा. सोबत तुम्हाला इथे आघोरी किंवा तांत्रिक ब्लॅक मॅजिक असं काही तुम्हाला वाटलं का, त्याबद्दल तुम्ही आज मला सांगा. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला आनंद होईल की ज्यावेळेस तुम्ही ही कल्पना माझ्यासमोर मांडली होती की आपल्याला जर पॉडकास्ट करायचं असेल, डॉक्युमेंटरी करायचं असेल तर आपण ते तिथं जाऊन करूया. तर मला तिथंच आनंद झाला होता की यार या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा स्वतःला अनुभवता येते. म्हणजे एक क्युरिओसिटी होती की आजपर्यंत अनेक गोष्टी ऐकलेल्या होत्या की मोठे मोठे राजकारणी तिथे जातात, पैशावाले लोक तिथे जातात आणि त्यांचं खूप म्हणजे चांगलं होतं असं आपण म्हणू शकतो. ॲटलिस्ट म्हटलं चेक तर करता येईल की काय खरं आहे काय खोटं आहे. पण इथं ज्यावेळेस आलो तिथं बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत फिरून समजून घेतल्या की काय असतं, कसं असतं. आणि जसं तुम्ही सांगितलं होतं की तिथं एक शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठाची अनुभूती तुम्हाला तिथे गेल्यावर नक्की होईल. खरंच 2 दिवस झाले मला ती अनुभूती होते, कारण माझ्याही लाईफमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही गोष्टी आहेत, काही गोष्टी अजून सॉल्व्ह व्हायच्या बाकी आहेत, पण आता कमीत कमी असं वाटतंय की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील म्हणून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं मला असं निगेटिव्ह तर काही जाणवलं नाही, आणि जर होतही असतील तर त्या अशा सर्वसामान्यांच्या नजरेसमोर तर होतच नाही, एवढं तर क्लिअर झालंय. इथं बिचारे भाविक साध्या मनाने संपूर्ण भारतातून येतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ती जी एनर्जी आहे ती फील होते माणसाला. आणि ही पण गोष्ट खरं तर मनात आली होती की माझे मागच्या जन्माचे खरं तर काहीतरी पुण्य असतील की त्याच्यामुळे इतक्या लवकर इतक्या सहजासहजी या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडून आल्यात आणि तुमच्यासारखे गुरुजी मिळाले म्हणून खरं तर सगळं काही तुमच्यावरतीच आहे. सगळं क्रेडिट गोज टू यू. थँक्यू सो मच. जगदंबेची इच्छा प्रत्येकाने कामाख्याला आलं पाहिजे, पण तुम्ही एम्प्टी माइंडने या. खाली तुमचा जो बुद्धी असावी, कोणताही सारासार विचार जे काही असेल ते सगळं तुम्ही साईडला ठेवा. आई शेवटी काय आहे, तो गर्भगृह आहे. आईचा तो गर्भ आहे, आई आहे. आपली ती उत्पत्तीचं मुख्य स्थान आहे. त्या आईजवळ तुम्ही जाताय हा भाव तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि आईला तुम्ही जे काही मागा ते ती दुप्पटीनं देते. ठीक आहे, ते तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला स्त्री सुख पाहिजे असेल तुम्ही तिला मागा, तुम्हाला ती संतती पण चांगली देते, स्त्री सुखही भेटतं आणि येणं प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं ती घडवून आणते. तुम्ही एक मागाल ती दुप्पट देते, अशी धारणा आहे. किंबहुना माझा आणि अनेकांचा अनुभव, आणि तो अनुभव प्रत्येकाला येईल, पण जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने तिथपर्यंत येतो. तिला ना मंत्र लागत ना काही लागत, फक्त तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे आणि फक्त मनापासून तुम्ही आई पुकारलं पाहिजे. तुम्ही तिला आई म्हणा, ती आई आहे.
सगळे आपलीच नाही, जगदाची आई आहे. त्या आईजवळ तुम्ही गेलं पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या गर्भगृहामध्ये जातो तेव्हा आपण पूर्ण त्या शक्तीला शरण जातो. ते ऑटोमॅटिक होतं, ते असं त्याच्यासाठी काही करावं नाही लागत. ज्या शक्तीपासून आपण निर्माण झालेलो आहे, अख्खं विश्व निर्माण झालं, त्या शक्तीच्या आपण जवळ जातो. जसं एवढ्या वर्षापासून आपलं एखादी लेकरू आईपासून दूर गेल्यानंतर एवढ्या वर्षानंतर परत त्या आईला भेटतं, तो आनंद त्या आईला पण होतो. मला असं वाटतं की ह्या विचाराने या आईपर्यंत आलं पाहिजे. आणि सगळ्या स्त्रिया ज्या कोणी माता भगिनी बघत असतील, मी मग सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही यावं. आणि आज आपल्याला आपल्या महाराष्ट्रातले किती लोक भेटले, जळगाव असतील, भुसावळ असतील, पुणे असतील, मुंबई असतील, किती लोक भेटले. म्हणून आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन जितके लोक असतील सगळ्या विनंती करतो, माझ्या माता भगिनींना तर आवर्जून सांगतो की हे स्त्री शक्तीचं केंद्र आहे. आणि ते स्त्रीच तिथे नाही आलं तर काय फायदा. म्हणून आपल्यातलं स्त्री तत्व कुठेतरी डिस्टर्ब आहे, म्हणून आपल्या जीवनामध्ये अडचणी येत आहे. बघा ना तुम्ही, एखाद्या स्त्री तुमच्या आयुष्यामध्ये एखादी स्त्री आली तर तुमच्यामध्ये शृंगारता येते, पूर्णत्व तुमच्यामध्ये येतं. आणि त्या स्त्रीमध्ये स्त्री तत्वच जर कधी कमी असेल तर ती स्त्री तुम्हाला कलप्रिय वाटायला सुरुवात होते. जो आनंद देण्याचा तोच आनंद दुःखामध्ये परावर्तित होतो. म्हणून अशा सुद्धा सगळ्यांना माझं सांगणं असतं की तुम्ही जेव्हा अशा स्त्री तत्वाला भजणार, शक्तीपर्यंत येणार, तुमच्यामध्ये तो सौंदर्यता येते, शृंगार येतो, तुमच्यामध्ये वात्सल्यता येते आणि नंतर तुमचं आयुष्य चांगलं नक्की आलं पाहिजे. पण मग तुम्ही एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, कारण हा प्रश्न हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येणार. आता आपण महाराष्ट्रातून समजा आपलं देवाची कृपा, आईची कृपा असं म्हणू शकतो आपण, की इथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे पैशांच्या बाबतीत असेल किंवा काय असेल सगळ्या गोष्टी असतात. आता प्रत्येकाला काही शक्य नाही की समजा महाराष्ट्रातून गुवाहाटीपर्यंत कामामध्ये दर्शन, त्या लोकांसाठी काय मार्ग आहे जर समजा आईची साधना करायची असेल? माझं असं म्हणणं मी स्पष्ट सांगतो की तुम्ही स्त्रीचा आदर तुमच्या नजरेमध्ये राहतो. तुम्ही कामाख्याला येतायत आणि तुम्ही स्त्री भ्रूण हत्या करतायत, तुम्ही स्त्रीचा गर्भ पाडताय, तुम्हाला ती कामाख्या कसे बोलवणार? किंवा तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला फळ कसे येणार? तर असं नाहीये की कामाख्या तिथं आहे. माझं असं म्हणणं असेल की प्रत्येक स्त्री स्वतः चालती फिरती कामाख्या आहे. तर तुम्ही एकदा त्या शक्तीला समजा, तिच्याप्रती तुम्ही आदर भाव ठेवा, स्त्रीचा सन्मान करा. तुमची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, कोणतीही असेल. कामाख्या तंत्रामध्ये तर इथपर्यंत सांगितलेलं आहे की तुम्ही वैश्या जरी असली तरी त्या वैश्याला सुद्धा तुम्ही आदर भावने बघा. म्हणजे किती उदात्त विचारसरणी आहे, स्त्रीला सुद्धा किती उच्च दर्जा दिलेला आहे. तो एकदा तुमच्या नजरेमध्ये तो भाव आला की ती महामाया आहे, ती कसा योग घडवून आणते ते तिच्यासाठी काहीच कठीण नाही. म्हणून पण अगोदर तुम्हाला साधना करायची असेल तर तुमची दृष्टी चांगली करा, स्त्रीविषयी तुम्ही आदरभाव ठेवा, मनामध्ये तुमचा सन्मान असला पाहिजे. तुमची पत्नी जरी असेल, तुम्ही तुमच्याच पत्नीला जर कधी दुखवत असाल, तिचं जर कधी तुम्ही भावना समजून घेत नसाल तर तुम्हाला कशी शक्ती समजणार? ठीक आहे, म्हणून सगळ्यात अगोदर ते करावं. आणि साधना करायची असेल तर अनेक स्तोत्र मंत्र देवीचे असतात, ते गुरुमाचा विषय असतो, ते आपण केलं गेलं पाहिजे. कामाख्या स्तोत्र असेल, कामाख्या नामावली असेल, त्याची साधना तुम्ही करू शकता. पण मग जे कामाख्या स्तोत्र आहे समजा, ते सामान्य माणूस घेऊ शकतात. कामाख्या नामावली असते ते सर्वसामान्य घेऊ शकतात. कामाख्याला तसा कोणता नियम नाहीये, तुम्ही साधना करू शकता. आणि कामाख्यायै नमः किंवा ओम कामाक्षायै नमः. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कामाख्याचे मंदिर आहेत. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये कामरगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी कामाक्षाचं मंदिर आहे. ठीक आहे, गोव्याला सुद्धा कामाक्षाचं मंदिर आहे, कामाक्षी. इथे शचा ख झालेला आहे ना, त्यामुळे ते स्वरूप एकच आहे, ते काही वेगळं नाही आहे. आणि वाचण्यात असंही आलेलं आहे की कोल्हापुरामध्ये सुद्धा कामाक्षा देवीचं स्वरूप तिथे प्रतिरूप योनी रूपात आजही आहे. आता ते संशोधनात्मक भाग आहे, मी जस्ट वाचलं होतं कुठेतरी. तर महाराष्ट्रामध्ये असे जे काही त्याचे पर्यायी क्षेत्र असतील
तिथे ते जावं. आणि अजून मी सांगतो की त्र्यंबकेश्वरला तिथे नीलांबिका देवीचं मंदिर आहे. त्या पर्वताला सुद्धा नील पर्वत म्हटलेलं आहे. म्हणून मी आपण ते सांगितलं होतं की कामाख्या सुद्धा त्र्यंबकेश्वर सारखंच मिळतं जुळतं. ते पण शक्तीपीठ आहे. तिकडे शिवाची प्रधानता आहे, तिथे शक्तीची प्रधानता आहे. किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही 3.5 शक्तीपीठापैकी तुम्ही कोणत्याही शक्तीपीठावरती जा, मग कामाख्याला रूपात तुम्ही तिला, त्या शक्तीला नमस्कार करा, तुम्ही इथपर्यंत जरूर पोहोचा. तर जय मा कामाख्या. जय मा कामाख्या. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेलाच आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं जे काही श्रीमंत स्टुडिओ चॅनल आहे त्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला कळालं असेल की आपण कॉन्टेंटसाठी, तुमच्यासाठी किती परिश्रम घेतोय. आणि हे सगळं काही आपण फक्त व्ह्यूजसाठी किंवा लाईकसाठी अजिबात करत नाहीये. तर आमचा जो काही भाव आहे, म्हणजे ज्या काही श्रद्धेच्या गोष्टी असतील, हिंदू धर्माशी रिलेटेड गोष्टी असतील, त्या क्लिअर व्हाव्या आणि तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचावी, हाच आमचा खरा उद्देश आहे. म्हणून आत्ताच आपल्या श्रीमंत स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू. नमस्कार, श्री मात्रे नमः. जय श्री कृष्ण. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की चैत्र नवरात्रीच्या महापर्व काळामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये प्रथम श्री बगलामुखी संयुक्त दशमहाविद्या होमम केलं होतं श्रीरामनवमीच्या दिवशी. आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला. भारतातूनच नाही तर भारताबाहेरून सुद्धा अनेक यजमान ह्या पुण्यपावन अशा मुहूर्तावरती यज्ञासाठी आले. आणि यज्ञ झाल्यानंतर सर्वांनी आपल्या जीवनातील सकारात्मक अनुभव प्रत्येकाने आपल्यासमोर नोंदवला आणि प्रत्येकाचं आयुष्य परिवर्तन करणारा हा क्षण राहिला. म्हणून येणाऱ्या 12 नोव्हेंबरच्या दिवशी कालभैरव जयंतीचं पुण्यपावन असं पर्वावरती पुन्हा एकदा आपण आपल्या श्री पितांबरा बगलामुखी शक्तीपीठम येथे कालभैरव जयंतीनिमित्त मोठा भैरवचंडी महायज्ञ ठेवला आहे. आणि ह्या यज्ञाच्या वेळी महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्रातील बाहेरील सर्व जे काही श्रीविद्या उपासक असतील, श्रीविद्या गुरु असतील, जे कोणी संत महंत असतील, सर्व ह्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत. म्हणून सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो की सर्वांनी 12 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला यायचं आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं रूपरेषा कशी असेल, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभाग कसा घ्यायचा असेल, यासाठी एक तुम्हाला डिस्क्रिप्शन्समध्ये एक लिंक दिलेली आहे ग्रुपची, त्यामध्ये तुम्ही सर्वांनी जॉईंट व्हायचं आहे. आणि 12 नोव्हेंबरच्या या पुण्यपावन मुहूर्तावरती भगवान कालभैरवाच्या सानिध्यामध्ये भैरवचंडी यज्ञाचा आपण लाभ घ्यायचा आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री मात्रे नमः.